नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, खरं तर आज आहे आमच्या तुरळ गावाचा शिमगोत्सव. अखंड गावात पालखी किंवा देव फिरून आल्याच्या नंतर फायनली मंदिरात जायच्या अगोदर एका ठिकाणी थांबतो आणि त्यानंतर सकाळपर्यंत ही पालखी नाचवली जाते. त्यानंतर देव देवळात जातो. खरं तर या उत्सवाला आमच्या इकडे शिंपणोत्सव म्हणतात. आपल्यासोबत आमच्या गावचे पोलीस पाटील साहेब आहेत, संजय होते साहेब. धन्यवाद. काय उत्साह असतो किंवा काय मजा असते शिमगोत्सवाला? शिमगोत्सवाची खरी मजा ही शिमगा ज्या दिवशी सुरू होतो तेव्हापासून होतो आणि आज त्याचा शेवट म्हणजे आज शिंपणं असतं. ज्या दिवसाची किंवा ज्या रात्रीची आपण आतुरतेने वाट पाहत असतो वर्षभर, मग मुंबईकर असो किंवा आपले गावची लोक मंडळी असो, प्रत्येकजण ज्या शिंपण्याची आपण उत्कंठापूर्वक वाट पाहत असतो त्या क्षण आता अगदी थोड्याच वेळात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण सर्वजण मिळून ह्या आपल्या वरदानी देवीचा एक आनंदोत्सव साजरा करायचा आहे. आणि पूर्ण रात्र पहाटेपर्यंत, आणि मला वाटतं पहाटे सकाळी 7 वाजता देव ज्या स्थानावरून वाजत गाजत नाचत ह्या मंदिरामध्ये येईल आणि नंतर मग सर्व भक्तगण अगदी आनंदात, उत्साहात आणि भक्तीत न्हावून निघतील. तो एक सुवर्ण क्षण किंवा एक स्वर्गीय सुख पाहण्याचा सोहळा या ठिकाणी आता थोड्या क्षणामध्ये सुरू होणार आहे. आणि खरोखरच त्या क्षणाचे तुम्ही आम्ही सर्वजण या व्हिडिओच्या माध्यमातून साक्षीदार हो. पाहूया तुरळगावचं शिंपणोत्सव. चला मंडळी, आता आपण आलोय आपल्या तुरळगावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात. इथे ग्रामदेवतेच्या मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थ मंडळी शिंपणोत्सवाकडे जातात. आता त्या बाजूला तिथे पालखी वगैरे नाचवण्यात येईल थोड्याच वेळात. ते सगळं आपण पाहू. जत्रा तिकडे असते पण आपलं देऊळ इकडे आहे, त्याच्यामुळे ग्रामस्थ मंडळी इथे येऊन दर्शन घेऊनच मग शिंपणोत्सवाकडे जातात. चला आपण पण आता मार्गस्थ होऊया. मंडळी, दर्शन तर झालंय. बघा आपलं मंदिर किती छान दिसतंय लाइटिंग मध्ये. आता इथून आपण पुढे मार्गस्थ होऊया शिंपणोत्सव असलेल्या ठिकाणी. आपल्यासोबत उमेदवार पण आलाय. आता आमचं शिपणा यार, शिपण्यावर सगळ्यांनी यायचं, सगळ्याला यायचं. आता कसं पुढच्याच वर्षी येणार. चल पुढे जाऊया. चला मंडळी, बघा इथूनच सुरुवात झाली आहे दुकानांना. वेगवेगळी दुकानं आहेत. भरपूर लहानपणीची आठवण येते ना शिंपण्यात आल्यावर. काय घ्यायचं काय घ्यायचं आणि काय नाही. बघ बुगा बघू नको, खाली पडशील. हे बघा मस्त मस्त. चला पाळणा पण आलाय. जबरदस्त जबरदस्त. मंडळी, खरं तर जेव्हा पालखी या चोंड्यामध्ये नाचायला येईल ना, तेव्हा इकडे बघा जय्यत तयारी केली पुष्पवृष्टीसाठी. सो आपण थोड्याच वेळात हा सोहळा अनुभवूया. चला पहिलं तर आपण आता ना देव चाकेल येतो ना तिकडे जाणार. पोलीस पाटील सगळ्यात, गावकरी मंडळी आहेत. नमस्कार नमस्कार. पालखी नाचवण्यासाठी सुसज्ज सगळी मंडळी आहेत, जुनी जाणती. चला देव आज लवकर येणार आहे ना? 12 वाजतील. 12 वाजतील. चला आपण पुढे मार्गस्थ होऊया. मंडळी, आता आहे ना जत्रा वगैरे मस्तपैकी छान अशी भरली आहे. पण आम्ही आहे ना एका ठिकाणी आलो आहोत जे लिंगायत महाराजांचं घर आहे. तिथे खास करून मानावरती पालखी असते आणि या ठिकाणी देवाची चाक उतरवली जाते. म्हणजे काय, नजर काढली जाते. जसं आपण मनुष्य जीवनात देखील आपण वावरत असताना नजर वगैरे काढली जाते, तशी देवाची काढली जाते. तशा पद्धती किंवा परंपरा आमच्या गावात आस्तगायत आहेत. बरोबर नसेल? आता काय कार्यक्रम होणार आहे इथे? आता या ठिकाणी हा शेवटचं घर आहे. म्हणजे बरोबर जे आपण पालखीची भोवणी घेतो, बरोबर, त्याचं शेवटचं हे घर आहे. आणि या ठिकाणी आपण कमी आवाजात बोलण्याचं कारण असं की आता इथे चाक काढली जाईल. आणि चाक काढताना कोणी बोलायचं नसतं, कपडा देखील काढायचं नसतं किंवा इतर बऱ्याचशा प्रथा पाळल्या जातात आणि त्याचं पावित्र्य राखलं जातं. आणि म्हणून एक पवित्र स्थान असं आहे. आणि त्यामुळे आपण शांततेने इथं बोलत आहोत की आता चाक काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. ते आपण इव्हन ते आपण व्हिडिओमध्ये दाखवू पण शकत नाही. थोडंसं ते सिक्रेटली काढल्या जातं, काही गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर मग पालखी ही आपल्या मुख्य ठिकाणी नाचण्यासाठी येते.
मंडळी आत्ताच आहे ना लिंगायताच्या घरातून पालखीने प्रस्थान केलं आहे. थोड्या वेळेपूर्वी इथे आहे ना काही पारंपरिक पद्धती पार पडल्या. खरंच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथे काही गोष्टी होतात त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकत नाही, पण नक्कीच जेव्हा या गोष्टी घडत होत्या तेव्हा नक्कीच लाईट सगळे बंद करण्यात आले होते. एक वेगळाच माहोल होता, अंगावरती शहारे आले. मंडळी आमच्या तुरळ गावातले लिंगायत महाराज आहेत, नमस्कार. ह्यांच्या घरी आता पालखी होती बरोबर? हो. आणि शेवटचं घर गावामध्ये मानाचं घर शेवटचं आहे. सो काय पद्धती होतात किंवा काय इथे देव आल्याच्या नंतर काय काय होतं? इथे आमच्या इथे पालखी आल्याच्यानंतर देवाची शेवटचं घर आमचं असतं आणि शेवटच्या घरात मानाचं घर आमचं शेवटचं. त्याच्या संपूर्ण गावाची भवनी म्हणजे फिरती पूर्ण झाली का देवाची भवनी ती शेवटच्या घरात आली की तिथे देवाची चाक निघते. अच्छा. चाकेचा कार्यक्रम झाला की देवाची पूजा होते. पूजा झाला की नैवेद्य होतो. नैवेद्य झाला की तिथून पालखी मग शिपण्यासाठी नाचत आमच्या घरापासून नाचत जाते. ती अगदी रात्रभर पालखी नाचते. सकाळी 8 वाजताना पालखी मंदिरामध्ये 5 प्रदक्षिणा घालून देवळात प्रवेश करता. महाप्रसाद आमच्या इथे महाप्रसाद असतो गावाच्या वतीने. बरोबर. खूप सुंदर कार्यक्रम होतो. खरं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी दाखवू शकत नाही, पण नक्कीच इथे तो अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या तुरळच्या शिंपणोत्सवाला यावं लागतंय. चला मंडळी, आता महाप्रसाद वाढला गेला आहे. इथले महाप्रसाद घेऊया आणि मग आपण शिंपणोत्सवाकडे जाऊया ज्या ठिकाणी पालखी नाचते. चला मंडळी, महाप्रसाद खायला या. मंडळी चोंड्यामध्ये पालखी नाचायला गेले आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आणि आपले बोरिवलीकर दादा आहेत. दादा नाव सांग. आपल्या बोरिवलीमध्ये राहतात जवळच आणि फार पूर्वीपासून व्हिडिओ बघतात. भेटून छान वाटलं. आपल्या शिंपणोत्सवाला आले खास आणि आमच्या तुरळगावचे जावई पण आहेत. कसं वाटतंय शिंपणा? बरं ना. चला भेटून छान वाटला. ही जत्रेत गर्दी हळूहळू वाढत चालली आहे आणि बघा आता पालखी सोंड्यामध्ये नाचते, पण इकडे फिरणाऱ्यांची तरुण मंडळींची सगळी खरेदी करणाऱ्यांची गर्दी इकडे आहे. वेगवेगळी दुकानं आहेत जत्रेमध्ये, इतर ठिकाणी असतात तशी. आता आपल्याला ना आपला मित्र भेटलाय सुजान खास कासेगावातून आमच्या तुरळ गावात आलाय शिंपणं बघायला. याच्याबद्दल आलेलाच काय? गेल्या वर्षी आलेलो आणि ते पाहून येण्याचं पालखीचा जो व्ह्यू आहे ना तिथला पाचचा एक नंबर वाटला. त्याच्यासाठी मी ते पाहण्यासाठी आलेलो. कारण आपलं स्टेशनचं भाडं होतं ना ते मिस झालं. कारण इथले मिस झालं कारण स्टेशनचं भाडं मला येईपर्यंत इथला जो कार्यक्रम पाहायचा होता ना तो आपला मिस झाला. पण दादाच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहे. नक्कीच बघा. चला भेटून छान वाटलं. चला याच्यासोबत आपण थोडंसं फिरूया, जत्रा फिरूया या. जत्रेमध्ये फिरता फिरता आपण एका स्टॉल वरती आलो आहोत. आमच्या परिचयाचे आहेत. नाव सांगा तुमचं. माधवी दिलीप पवार. माधवी मॅडम आहेत. आणि तुमचं नाव? माझं नाव संजना पवार आहे. माझं नाव सानिका सिद्धार्थ. त्यांचं एक युनिक शॉप पाहायला मिळालं बघा. ज्वेलरी काइंड ऑफ काय सगळ्या गोष्टी आहेत. काय काय आहे सांगा मला. सर्व एस्थेटिकच मी सेटअप करायचं बघितलंय. सर्व ज्वेलरीज आहेत, नेकलेस आहेत, इयरिंग्स आहेत. बरोबर. तुम्ही मुंबईला राहता राईट? हो हो. मग तुम्हाला या गावच्या जत्रेमध्ये असं शॉप टाकावं म्हणजे असं सेल करावं असं का वाटलं? बिकॉज ते काहीतरी फन होतं आणि मी कधी विचार नाही केलेला की मी असं काहीतरी करीन. आणि प्लस माझा इंस्टाग्राम स्टोर पण आहे. अरे वा. आई सनफ्लावर यू करून. अच्छा. प्लीज फॉलो. आपल्या गावातले आहेत, जाऊन फॉलो करू शकता. येस, मस्त आहे ते बघा, जबरदस्त. हे तुम्ही मॅन्युफॅक्चर करता? नाही नाही, आता मी स्टार्ट केले. ओके ओके. हॅम्बरचा बिझनेस आहे. अच्छा. मी हे काहीतरी न्यू ट्राय आउट केलं. बरोबर. आमच्या तुरळ गावातली पोरगी आहे, जाऊन फॉलो करा आणि ज्या ज्या काही गोष्टी यांच्याकडे आहेत या बघा त्या सगळ्या मागू शकता. बरोबर ना? थँक्यू. येस. मंडळी जत्रेमध्ये फिरता फिरता काही आपल्या परिचयाची माणसं भेटतात. इकडे आपले सर आहेत, किंजळकर सर, नमस्कार. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. नमस्कार. खास कडवई किंजळकरवाडीमधून आलेत बरोबर ना? हा, त्यांच्याकडे कार्यक्रम होता, तो आटपून आमच्या तुरळ गावच्या शिंपणोत्सवाला आलेत. कसं वाटतंय शिंपणोत्सव? मस्त ना? बरोबर. चला भेटून छान वाटलं.
कडा 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 कडा. लहानांपासून थोरांपर्यंत ना सगळ्यांनाच आवडता येत नाही पालखी नाचवायचा. आता तो बारका आहे ना पोरगा, एवढी जड पालखी आहे ना, नाचवायचा प्रयत्न करत होता. हे आमच्या तुरळकरांची एनर्जी आहे जबरदस्त. मंडळी बघा, रात्रभर या चोंड्यामध्ये ना पालखी नाचत होती आणि आता फायनली पालखीने प्रस्थान केलं आहे देवळाकडे. खरं तर रात्रभर आमच्या तुरळगावच्या शिंपण्याची जत्रा बघितली, पण खऱ्या अर्थाने शिंपणं कसं असतं ना ते हे यावेळी पाहायला मिळतं. आता मस्तपैकी गुलालाची उधळण होते, ढोल वाजत गाजत पालखी देवळाकडे प्रस्थान करते आणि 5 भवन्या घेते. ते अक्षरशः पाहण्यासारखे असतात. म्हणून म्हटलं रात्री तुम्हाला म्हणतात ना अगदी मध्यरात्रीपर्यंतची जत्रा दाखवली, पालखी नाचवताना दाखवली, पण आत्ता खरं शिंपणा बघूया. चला, सकाळ झाली आहे. उम्यादादा पण आमचा झोपलेला. सुप्रभात. आपण झोपी गेलेलो आणि आता थोडंसं उठलो आहे. 2 तासाची झोप घेतली आपण. आता फायनली आपण पालखीसोबत जाऊया आणि 5 भवन्या बघूया. चला.
मंडळी आताच आमच्या ग्रामदेवतेची पालखी मंदिरात आली आणि इथे बघा आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले थेट वडोदऱ्यावरून. आपल्या गावातलेच आहेत. तुमचं नाव सांगा साहेब. लालसिंगराव चव्हाण, लालसिंगराव जयवंतराव चव्हाण आणि लालसिंगराव चव्हाण. बरोबर. तुमचे बंधू? हा, आमचे दोन, आम्ही दोघं बंधू. या माझा मुलगा आहे. अच्छा, नमस्कार. तुमचं नाव कसं? लालसिंगराव चव्हाण. बरोबर. बरं, मला सांगा तुम्ही वडोदऱ्यावरून दरवर्षी दरवर्षी येतो. पालखीसाठी येता? पालखीसाठी येतो, दर्शनाला येतो. बरोबर. काय भावना असतात एवढ्या लांबून येताना? असं आम्हाला सुखी ठेवा, आमच्या फॅमिलीला सुखी ठेवा, असं ग्रामदेवतेकडे आशीर्वाद मागतो. आम्ही दर्शन करायला नेहमी येतो. बरोबर. आणि काय असं वाटतं की इकडे शिमगो इकडे समुद्र? आल्यावर मन फार प्रफुल्लित राहतं आणि आनंदित राहतं बरोबर. आणि फॅमिलीला सुखी ठेवायचे असं मन होतं. बरोबर, नक्कीच. वरदान माता किंवा आमची ग्रामदेवता तुमच्या मनोकामना पूर्ण करेल. धन्यवाद. आमचे सगळे ग्रामदेवता आम्ही दर्शन केलं ना, आम्हाला आनंदी होतो. अरे, भेटून छान वाटलं तुम्हाला. तर मंडळी, आमच्या तुरळगावच्या शिमगोत्सवाची सांगता झालेली आहे शिंपणोत्सवाने. आपल्यासोबत अरविंद जाधव साहेब आहेत, आपल्या गावातलेच मानकरी आहेत. जाधव साहेब, कशा पद्धतीने आपला शिमगोत्सव साजरा झाला हे थोडक्यात सांगा. आणि आजच्या दिवसाची खरं तर सांगताना थोडंसं गहिवरून येत आहे, पण काय स्वरूप असतं आपल्या तुरळगावच्या शिमग्याचं थोडक्यात सांगा. नमस्कार सर्व मंडळींना, सर्व जनतेला, कोकणातील भक्तांना मनपूर्वक होळीच्या शुभेच्छा देतो. आमच्या कोकणातील तुरळ गावामध्ये शिमगा उत्सव एवढा मोठा साजरा केला जातो. मुंबईमधील, गोव्यामधील, पुण्यामधील आणि इतरितील लोक जे बाहेर चाकरमानी म्हणून आहेत ते या ठिकाणी येऊन सर्व तुळगावातील जाती धर्माचे लोक ह्या उत्सवामध्ये सामील होतात. आणि होळी हा सण एवढा मोठा साजरा आम्ही सर्व मिळून करतो की त्याचा आनंद आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. होळीमध्ये साधारण मार्चच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये हाकपंचमीला होळी ते फाट पडतात. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्या तुळामध्ये नमन आहेत. हरेकरवाडी, धोंगडवाडी आणि पाचकरवाडी ही 3 नमनं वरदान वागजायची नमनं आहेत. त्याची थाप या ठिकाणी तिसऱ्या दिवशी पंचमी झाल्यानंतर पडते आणि ती देवळातून झाल्यानंतर प्रत्येक वाडीवार मानकऱ्यांच्या घरी जाऊन, जनतेच्या घरी जाऊन ती थाप केली जाते. त्याच्यानंतर एक प्रत्येक वाडीमध्ये माळ आणला जातो, त्याला गोडेसन म्हणतात. 9व्या-8व्या दिवशी साधारण गावामध्ये देवाच्या सानेवरती माळ आणला जातो. आनंदात सर्व जनता, महिला, पुरुष एकत्र येऊन माळ आणला जातो. माळाची पूजा करताना आमचे गावकरी, मानकरी हे खोत म्हणजे ब्राह्मण यांना माघारी जातात. माघारीनंतर त्याची माळाची उभा केल्यानंतर पूजा केली जाते, होमाची पूजा केली जाते. आणि होम लागल्यानंतर आमचे 7 दिवसामध्ये गावामध्ये पालखी मानकऱ्यांच्या आणि जनतेच्या घरी जाऊन देवाला, प्रत्येक जनतेला दर्शन देवाचं होतं. त्याच्यानंतर 7व्या दिवशी आमची परंपरा अशी आहे की 7व्या दिवशी आमच्या देऊळ बाहेर पडल्यानंतर 7व्या दिवशी तो देवळामध्ये परत आला पाहिजे. कुठेही वस्ती पालखी करत नाही. 7 दिवसामध्ये बहुणी झाल्यानंतर 7व्या दिवशी गुरवाडी ह्या मंदिराच्याच शेजारी मोठा शिमगा म्हणजे त्या शिमग्यानंतर शिपणं असं म्हटलं जातं. त्या शिपण्याचा एवढा आनंद रात्री सर्व जनता गावातले घेते, पाहुणे मंडळी, चाकरमानी आनंदाने रात्रभर पालखी नाचवली जाते. आणि त्या पालखीचा एवढा आनंद, एवढी जत्रा मोठी भरते म्हणजे मोठ्या स्वरूपात शिमगा उत्सव, होळी उत्सव साजरा केला जातो. आणि त्या ठिकाणी आमचे संदेश फडकले आहेत, यांच्या माध्यमातून आमच्या गावाची रीतिरिवाज, परंपरा ही कोकणातील जनतेला दाखवली जाते. त्याचे मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर मंडळी, हा होता आमच्या तुरळगावचा शिमगोत्सव. आज शिंपणोत्सवाने शिमग्याची सांगता झाली. खरं तर देवळात परत एकदा प्रस्थान झाले. मंडळी, कोकणात अशा आहे ना, गावोगावी वेगवेगळ्या जत्रोत्सव असतात, वेगवेगळ्या शिमग्या दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी, पारंपरिक गोष्टी घडत असतात. मला खरं तर एवढंच भारी वाटतं की मला एवढंच गर्व वाटतो की आमच्या तुरळ गावाने आहे ना पारंपरिकता आजपर्यंत देखील टिकून ठेवली आहे. आज आपल्याला पाहायला मिळतं डीजेच्या तालावरती नाचणारी तरुणाई असते. शिमग्यात देखील डीजेने शिरकाव केलाय. खरं तर शिमगा हा खरं तर पारंपरिक वाद्याने आणि ढोल किंवा सनई वाद्याने केला जातो. आमच्या तुरळ गावात आज सगळ्यात तरी ह्या सगळ्याच पारंपरिक गोष्टी टिकून आहेत. अक्षरशः शिमगोत्सवाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, माड आणण्यापासून त्या महिलांची गाणी देवाबद्दलची, आणि त्याचबरोबर आज जो काही शिंपणोत्सव तुम्ही पाहिलात, या सगळ्या पारंपरिक गोष्टी आज सगळ्यात आमच्या गावाने किंवा गावातल्या लोकांनी टिकून ठेवल्या आहेत. खरं तर सगळ्यांनाच धन्यवाद द्यावेसे वाटतात जे कोणी आमच्या गावातले आहेत.
पण नक्कीच ह्या गोष्टी किंवा ह्या पद्धती किंवा ह्या परंपरा टिकून ठेवण्यामागे आमच्या गावातल्या मानकऱ्यांचा मोठा हात आहे. सो जे जे संबंधित लोक आहेत, आता सगळ्यांचीच नावं मला घेता येणार नाही, पण जे कोणी गावकर मंडळी आहेत त्यांना खरंच हात जोडून नमस्कार, कारण त्यांनी आमची ही गावची पारंपरिकता आणि आमच्या गावची ओळख टिकून ठेवली आहे. सो मंडळी, हा होता आमच्या तुरळगावचा शिमगा उत्सव आणि त्यातल्या त्यात आज झालेलं हे शिंपणोत्सव. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या तुरळगावचं शिंपणं कसं वाटलं आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं जसा.